जालन्याचे कुप्रसिद्ध आमदार कैलास शेठ गोरंट्याल यांना शेरो शायरीची खूपच आवड आहे। कैलास शेठसाठी एक शायरी आपल्याकडूनही। जालना का हर इंसान कब से हुआ बेहाल, जब से आमदार गोरंट्याल ने खुद का रखा ख्याल। कैलास शेठ जालन्यामधून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले। 15 वर्ष आमदार असलेल्या गोरंट्याल शेठजींनी शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना चांगले रस्ते आणि पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं। कैलास शेठने जालना शहरात भूमिगत जल परियोजना आणण्याचं वचन दिलं होतं। शेठजी स्वभावाप्रमाणे दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। आमदार गोरंट्यालने काही काम केले नाही, 5 वर्षात काहीच काम केलेलं नाही। फक्त काय जे काम आले त्याच्या मलिदा खाण्याचं काम आताचे आमदार करतात आणि टक्केवारी सम्राट म्हणून जालना जिल्ह्यात ते प्रसिद्ध आहे। आणि विकास तर काही झालेला नाही। आता आमचे जे विकास करते अर्जुन भाऊ खोतकर जे विकास करते त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न ते करतो। कारण तुमच्याकडेच 10 वर्ष ही सत्ता जालनेकरांनी दिली होती, तुम्ही कुठलाही विकास या शहराचा केला नाही। पाण्याची समस्या तशीच आहे। आम्हाला 2019ला कैलासजी गोरंट्याल साहेब यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला बिस्लेरीचं पाणी पाजू म्हणे। तर मी म्हणतो बिस्लेरीचं सोडा, पण जे नळाला रेग्युलर पाणी येत होतं ते सुद्धा आता आम्हाला जालनेकरांना भेटत नाही। नळाला दर 12व्या दिवसाला 13व्या दिवसाला पाणी येतं, ते पण गढूळ येतं। कॅमेराजिरी कैलास गोरंट्याल हे सतत चर्चेत राहण्यासाठी माकड चाळे करत असतात। अशी स्टंटबाजी त्यांनी राज्यात काँग्रेस सत्तेचा भाग असताना केली। नगर विकास मंत्रालयानं जालन्याला मंजूर झालेले 29 कोटी रुपये निधी थांबवल्याचा आरोप त्यांनी केला आणि स्थगिती उठवली नाही तर काँग्रेसच्या 11 आमदारांना घेऊन आंदोलन करणार असं म्हणाले। खरंच कैलास गोरंट्याल यांच्यासोबत काँग्रेसचे 11 आमदार असते तर ते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला असता। असो, बाष्कळ बडबड करून सतत टीव्हीवर येण्याची सवय असणाऱ्या गोरंट्याल यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर किरण खरात हत्याकांडामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला। स्वतःवर जेव्हा आरोप होतात तेव्हा हेच कैलास शेठ गोरंट्याल तोंड लपवून फिरतात। यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा आरोप अनेक वेळा झाला। कैलास शेठजींविरुद्ध 4 गंभीर प्रकारचे आपराधिक गुन्हे दाखल आहेत। संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे जालना शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। जालना महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असताना भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या महाशयांवर झाले। तर हे सर्वप्रथम सगळ्यात पहिले टक्केवारी सम्राट म्हणून यांना घोषित करण्यात येत आहे। कारण प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वार्डात, प्रत्येक विकासात यांना टक्केवारीशिवाय हे पुढचं काही यांच्या गोष्टी होतच नाही। यांचं घरच त्याच्यापासून चालतं, सगळ्या गोष्टीत त्याच्यापासूनच सुरुवात होती त्या गोष्टीची। म्हणून जालन्याच्या विकासाचा विषय हा टक्केवारी सम्राटपासूनच सुरुवात होतो। रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते असं काही म्हणजे जालन्याचा असं विचित्र कारभार झालेला आहे। जालना हे पुरं भ्रष्ट कारभार झालेला आहे। तर जालन्याचे आमदार पुरं भ्रष्ट कारभार झालेला आहे। जालन्यातील जनतेनं कैलास गोरंट्यालजींना जनसेवेसाठी आमदार बनवलं, मात्र हे जालन्याचे शेठ होऊन बसले। शेठची संपत्ती दिन दुगणी रात चौगणी वाढतीये। जालन्यातील जनता मात्र मूलभूत सुविधांसाठी वणवण भटकतीये। तथ्य आहे त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या नावातच शेठ आहे। शेठ लोकांना पैसे दिसल्याशिवाय शेठ कोणी म्हणू शकत नाही, कारण त्यांना ती पदवी योग्य आहे त्यांच्यासाठी शेठ। आणि ते कधी ग्रामीण भागात तर आतापर्यंत कुठं हरवलेले आमदार म्हणूनच आहे। ग्रामीण भागामध्ये तर आतापर्यंत त्यांचा कुठेही कोणाच्या सांत्वनमध्ये कशामध्ये हे नाही। जालन्यातली जनता आता जागी झाली नाही तर पुढची 5 वर्ष कैलास शेठजींकडे चाकरी केल्याशिवाय पर्यायच होणार नाही। अपेक्षा हीच आहे की येणाऱ्या विधानसभेत जालन्यातील जनता हवेत असलेल्या कैलास शेठजींना जमिनीवर आणेल।